जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नाशिक शहर धान्य वितरण कार्यालयाचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांनी केरोसिन परवाना अभिलेखावर आदेशाविरुद्ध नोंद घेतले प्रकरणी पुरवठा विभागाने खुलासा मागवला आहे। यातील केरोसिन परवान्याचे आदेश हे शेख मंसूर अब्दुल रशीद या नावाने मंजूर असताना त्यांच्या पत्नीच्या नावाची नोंद घेण्यात आल्याने यातील भ्रष्टाचार समोर आला। संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी रवींद्र हिरोडकर यांनी केली आहे। शेख मंसूर अब्दुल रशीद हे बोगस शिधापत्रिका लाभार्थी असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले, त्यामुळे पुढील कारवाई पुरवठा विभाग करत असल्याची माहिती हिरोडकर यांनी दिली आहे। तसेच शेख मंसूर अब्दुल रशीद सदर व्यक्ती बोगस शिधापत्रिका लाभार्थी प्रकरणात सुद्धा दोषी आढळली असून आज पाहतो त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावरती करण्यात आलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारची दंडात्मक वसुली आजपर्यंत झालेली नाही। मग या व्यवस्थेवरती सर्वसामान्य जनतेने कसा विश्वास ठेवावा व या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का अशी शंका सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे। स्टार न्यूजसाठी गणेश देवाडे, नाशिक।